माझा हात पिरगळतेस, एवढी हिंमत वाढली तुझी? तू स्वतःला वाघीण समजत असलीस तर मी शिकारी आहे. वाघिणीचे दात काढून चामडी सोलणारी. अथर्व, कामात आहेस का? येऊ? नाही नाही, ये ना. काय झालं? नाही, जरा बोलायचं होतं तुझ्याशी. ते घरात एवढं सगळं सुरू आहे आणि आम्ही तुझ्या आणि मीराच्या बाळाचा विषय काढला. जरा चुकलंच नाही का आमचं? नाही आई, काहीच चुकलं नाहीये तुमचं. तसं नाही अथर्व, म्हणजे आम्ही बोललो पण त्या गोष्टीचा मीराला त्रास झाला असेल आणि आमचा हेतू तसा नव्हता. तू का स्वतःला ब्लेम करून घेतेस आई? तुम्ही जे बोलून दाखवलं ते त्या तुमच्या फिलिंग्स, तुमच्या भावना होत्या. इट्स ओके, मला कळतं की असल्या गोष्टींबद्दल आपण कोणालाही फोर्स करू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात. हे बघ अथर्व, आत्ता या क्षणी मीराला काय वाटतंय हे आपण जरा बाजूला ठेवूयात. मला असं सांग, तुझं काय म्हणणं आहे? नाही, माझ्यासाठी वेदाच माझं जग आहे. ह्या पलीकडे काय बोलू? अथर्व, तुला असं वाटत असलं तरी मीराने त्याग का करावा? ती वेदाला आपली लेक मानते, पण मीराला देखील आई व्हायचा हक्क आहे. आणि सध्या ती खूप डिस्टर्ब्ड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की गरोदरपणाचे हे 9 महिने तिला नवीन आयुष्य देतील. आई, मी समजू शकतो तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, पण हे बघा अथर्व, आम्ही आता नाही बोलू शकत तिच्याशी, ते योग्य नाही. तूच तिला सांगू शकतो, समजावू शकतोस, प्लीज. ठीक आहे. तुला याबद्दल इतकं स्ट्रॉंगली वाटत असेल ना, तर मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. नाही, प्रयत्न नाही. तू हे बघ अथर्व, मीरासाठी, या घरासाठी तुला तिला कन्व्हिन्स करावंच लागेल. प्लीज. अथर्व, आई बरोबर बोलतायत. मलाही मनापासून वाटते की मीराने आई व्हावं आणि त्यासाठी तुम्हालाच तिचं मन वळवावं लागेल. अगं वैशे, चल की. अगं ऐक तरी माझं. अगं मी काय चल ना माझ्या बरोबर. अगं वैशे, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? अगं मी माझ्या घरी नाही तुझ्या घरी चल म्हणतोय. माझ्या घरी माझा बाप कोराड घेऊनच बसला असन. असू दे की, घाबरतो काय तुझ्या बापाला? त्यांच्याशी बोलून त्यांच्या कोराडीची बासरी नाही केली ना, नाव बदलीन माझं. चल बस बस ना. तुला भीती नाही वाटत काय रे सुरजा? अरे प्रेम केलंय तुझ्यावर, ते बी खरं. पाप थोडी ना केले भीती वाटायला. चल बस. अजिबात. अगं ऐक, बस ना. हे वैशे, वैशे, अगं ऐक तर वैशे.
वैशाली वैशाली मीरा अगं तू इथे हो ग मीरा, पण तू सूरजला समजव ना ग. सूरज तो पण आलाय का? हो ना ग, मी त्याला नाही म्हणते तरी तो पप्पांसमोर चल म्हणतोय सारखं. अगं पण तुला तर तो आवडायचा ना. हो ग, पण आमचे फादर नाही म्हणले ना ग. सूरज तू बोल त्याशी, मला नाही बोलायचं त्याच्याशी. तुला घाबरायला काय झालं आणि चल बस गाडीवर पटकन. डायरेक्ट मॅनेजर साहेबांसमोरच तुला मागणी घालतो. अरे ती नाही म्हणते ना, आणि तिचे वडील. अहो तेच मॅनेजर साहेब आहे, त्यांच्या समक्षच होऊ दे म्हणजे विषय क्लोज होईल. मीरा, काय झालं? आणि हे दोघे कोण आहे? ही माझी मैत्रीण वैशाली. नमस्कार. आणि हा माझी ओळख मीच सांगतो, मी सूरज. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आज मी हिच्या बापासमोर हिला मागणी घालणार आहे. सूरज हात सोड. तुझा हात सोडायला धरलाच नव्हता. आता 7 जन्मच काय, 100 जन्म सुद्धा हा हात सोडणार नाही. सूरज अरे कसं समजत नाहीये तुला? बाप माझं जिवंत कापेल तुला. अहो दादा समजवा नाही ह्याला. सूरज, जर हिच्या बाबांची परवानगी नसेल तर तुम्ही पळून लग्न करा.